कारण डोळे सरांचं प्राचार्य हे पुस्तक ज्या ज्या प्रशासनाच्या पातळीवर काम करणाऱ्या लोकांनी वाचलं त्यांना फार मानवी हृदय घेऊन प्रशासन करता आलेलं आहे. आपल्या गावात काही मोजके नावं आहेत ज्यांचा माझा अतिशय जिव्हाळ्याचा ऋणानुबंध आहे. डॉक्टर राजकुमार मस्के सर आहेत, डॉक्टर मारुती कसाब आहेत, मलकम पट्टे सर आहेत, आणि जो वाचक चळवळीचा ग्रुप आहे त्याचे सन्माननीय कदम सर आहेत. हे सगळे माझे जिव्हाळ्याचे मित्र आहेत आणि कधी काळी उदगीरला या चळवळीमध्ये खूपदा माझं येणं जाणं, कवितेच्या निमित्तानं, गणेश उत्सवाच्या निमित्तानं, देवीच्या उत्सवाच्या निमित्तानं, अण्णाभाऊ साठे जयंतीच्या उत्सवानं, वेगवेगळ्या निमित्तानं वेगवेगळ्या मंचावरून माणुसकीची भाषा आपल्याला करता येते. हा फार महत्त्वाचा, फार आनंदाचा भाग आहे. मी आपल्या ॲक्टिव्हिटीज वगैरे बघत असताना इथंच तुम्ही जे मांडलंय ना, हे इतकं मोठ्या व्यापक प्रमाणामध्ये आपण चालवता. स्वयंपाक करत करत, घरच्यांना सगळ्यांना जेवू घालून, आल्या गेलेल्या पाहुण्यांची बडदास्त करत, हे सगळं आपल्याला जे करता येतं आहे आणि हे करण्यासाठी तुम्हाला बिलकुल थकवा वगैरे येत नाही. त्याचं कारण प्रतिभा आपल्या सगळ्यांना प्रसन्न आहे आणि तिच्या प्रसन्न प्रदेशामध्ये आपण सगळेजण वावरत असल्या कारणानं एकाच वेळी तुम्ही कथा पण लिहिता, एकाच वेळी तुम्ही कविता पण लिहिता, एकाच वेळी चार ओळीच्या एका कवितेचं पुस्तकाचं प्रकाशन झालं बघा. ते मला मी भेटले, काय दर्जेदार रचना आहे सर. चार ओळी आहेत, छोट्या. हे जसं अश्विनीताईंचं कथेचं पुस्तक म्हणालो ना मी, हे छोटं ताटामध्ये खूप सारे पदार्थ असतात पण कोशिंबीर लागते, एखादा पेढा लागतो, वरणाची वाटी लागते, पोळी लागते, लिंबाची फोड लागते. ह्या सगळ्यांच्या चवी वेगवेगळ्या आहेत, परंतु त्या सगळ्यांचा मिळून एक अमृत अनुभव आपल्या जेवणाला, आपल्या रुचकर भोजनाला येतो. तसे हे वेगवेगळे साहित्याचे प्रकार जरी असले तरी ते आपल्या अंतःकरणाचाच भाग आहे, आपल्या रोजच्या जगण्याचाच भाग आहे. आणि त्यामुळं तुम्ही जे प्रकार हाताळाल, तुम्ही नाटक लिहा, कथा लिहा, कविता लिहा, एक दिवस आत्मकथन लिहा, आणि वेळ मिळालाच तर परिसरातल्या चांगल्या माणसांची चरित्र लिहा, काय हरकत आहे. पुढचा तुमचा अंक माझी सासू याच्यावर असू द्यात. आम्हा पुरुषांसाठी त्याच्या इतका आनंदाचा विषय नाही. लिहिणाऱ्या भगिनींनी पुढचा कथासंग्रह माझी सासू याच्यावरती लिहावा. हो, तो झाला की मग माझी आई याच्यावर एक अंक काढा. म्हणजे असं कॅलेंडर ठरवून घ्या, नाही काय. माझी ननंद, असे काही विषय जे कधी कुणी हाताळले नाही. माझी सासू हा विषय सहसा हाताळण्याचं धाडस कुणी करत नाही, आपण करून बघायला हरकत नाही. माझी ननंद नावाचा विषय हाताळायचा, माझी जाऊ नावाचा विषय हाताळायचा, माझी शेजारीन हे येऊ द्या, हे माझी बहीण, माझी माय हे तर येणारच आहे. त्याच्यासोबत या सुद्धा उणिवांचा प्रदेश आपण सगळ्यांनी एकदा पडताळून पाहायला, एकदा पादाक्रांत करून पाहायला हरकत नाही. नाहीतरी वर्षभरात आपले 4 पुस्तकं दरवर्षी काढायचेच आहेत, आहे की नाही. तसा संशोधन प्रकल्प घेतला जातो, तसा हा आपला प्रकाशन प्रकल्प. आणि प्रकाशन प्रकल्पाच्या माध्यमातून छान छान नवं जसं ह्या लेकरानं मावशीकडे आग्रह धरला, पुढचं पुस्तक मला माझ्या नावे अर्पण कर. हे असे जे अट्टहास आहेत ना, नात्या गोत्यातले, आपुलकीचे, जिव्हाळ्याचे, गणगोताचे, ते आपल्याला घेता येतात. आणि तुम्ही खूप चांगला प्रवास करत आहात याचा मला विशेष आनंद आहे. मी सुरुवातीच्या 4 कथा ज्या वाचल्या म्हणालो ना, त्यातल्या एका मुलीला पाहायला आलेले असतात आणि मग ती मुलगी सामान्य माणसांच्या दृष्टीनं बंडखोर वगैरे वाटते, परंतु ती तिचं स्वतःचं मत जेव्हा मांडते की हा असा नवरा जो रोज दारू पिऊन येणार आहे, मारझोड करणार आहे,
कसं जगायचं त्याच्यासोबत. आणि मग त्याचं जगणं बदलणारा जो एक संस्कार त्याच्या आयुष्यात येतो, स्वामींच्या सहवासात येतो आणि मग त्याचं जगणं बदलून जातं. हे जगण्याला नव्या नव्या वाटा सुचवणाऱ्या कथा, नव्या नव्या वाटा सुचवणाऱ्या कविता, नवा नवा आशय देणारं लेखन आपण सगळेजण करत आहात. त्यामुळं त्याचं जाहीर कौतुकच. त्याच्या पाठीशी निवर्गी सर आहेत, SP कुलकर्णी सर आहेत, आदरणीय सर आहेत, आणि इथं बसलेल्या आईच्या दर्जाच्या सगळ्या मायमाऊल्या आहेत. त्या सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेच. त्यामुळं ही पुस्तकांची चळवळ अधिक गतिमान हो, हा थोरला भाऊ म्हणून आपल्याला सांगायला, म्हणजे निवर्गीताईंचा तरी निश्चित, आपण मुलाच्या पातळीवर मला घ्यायला हरकत नाही, हे सांगायला मला निश्चितपणे मनपूर्वक आनंद वाटतो आहे. अजून एका 4 ओळीचा उल्लेख करतो आणि मी हे जे गंभीरपणे तुमच्याशी बोलत आहे त्याला थोडंसं लाईट लेवलवर घेऊन येतो. जरा कवितेकडे आलं की आपोआप लाईट लेवल येते. होय, हे जे तुम्ही गटासाठी फक्त स्वरचित साहित्य वगैरे असावं ही अट घातली ना, ती अधिक चांगली आहे. अश्विनी संजय देशमुख यांची कथा होती बघा, ॲना या मुलीच्या बद्दलची. फार सुंदर आहे ही कथा. मला इतिहासाकडं एकाच वेळी घेऊन जाते, विज्ञानाकडं दुसऱ्या वेळी घेऊन जाते. तुम्ही ज्या विज्ञान कथांचा उल्लेख वगैरे करतात त्या दिशेनं ही पण कथा आपल्याला घेऊन जाणारी आहे. ॲना म्हणते आपल्या आईला, काय म्हणते, नदी काग अशी अथांग नसते. मग समुद्रानंच एवढं अथांग, इतकं विस्तृत, इतकं मोठं व्हावं. त्याच्या प्रतिमा आहेत. समुद्र म्हणजे नवरा, नदी म्हणजे बायको, समुद्र म्हणजे पुरुष, नदी म्हणजे स्त्री. याच्या पलीकडे जाऊन ही कथा विचार करते आहे. ही मुलगी म्हणते की नदीनंच एवढं छोटं का बरं राहावं, समुद्रासारखं मोठं का नको. आणि ती मुलगी म्हणते, काय म्हणते, मी नदीचं पात्र वगैरे रुंदावणार आहे असं नाही म्हणत. त्यांनी शब्दप्रयोग केलेला आहे बघा, फार सुंदर. मी करणार नदीला अथांग. हे मधल्या काळात पाणी फाउंडेशननं जे काम केलं ना ते नाही, ते वेगळं. त्यांनी पण नद्या खोल केल्या, सखोल केल्या, त्यानं पण पाणी खूप परिसरामध्ये मुरलं. त्याच्यामुळं पण विहिरी, तलाव आता आटणार वगैरे नाहीत, भरलेत. तर हे जे नदीला मोठं करण्याचं कर्तृत्व स्वीकारलेली ॲना आणि मग तिनं नंतर केलेली सगळी कामं, वैज्ञानिक व्हायचं आहे, संशोधक व्हायचं आहे, पदोपदी अडचणी आहेत. हे काही स्त्रियांचं क्षेत्र आहे का? आलातच तर बसा. सगळीकडं निग्लेक्टेड म्हणून नकार घंटा त्यांच्यासाठी वाजवली जाते. अशा प्रांतावर ही ॲना किती सुंदर पद्धतीनं मात करते. तिचे संशोधक सिनियर जे आहेत ते संगणक बनवतात, तिच्याच सगळ्या संकल्पना घेऊन ते बनवतात. आणि तिचं मात्र उल्लेख कुठं येत नाही, तिच्या नावाचा संदर्भ कुठं येत नाही, श्रेय नामावलीमध्ये तिचा उल्लेख होत नाही. आणि मग ती जेव्हा स्वतः घरी राहून आपलं वेगळं संशोधन तयार करते आणि संगणकाची लिपी, संगणकाची भाषा तयार करते. हे विज्ञानाला धरून चालणारी जी कथा आहे ना, ती जयंत नारळीकर सरांपर्यंत आपण निश्चितपणे पोहोचवा, कारण त्यांचा तो अधिकार आहे. वैज्ञानिक तथ्य आणि सत्य त्याच पद्धतीनं कथांमधून, कवितांमधून आली पाहिजेत. आणि आपण हा प्रवास त्या दिशेने घेऊन जात आहेत, हे कुतूहलाचं आहे, हे आश्चर्याचं आहे, आनंदाचं आहे. आव्हानात्मक पाऊल तुम्ही सगळ्याजणी मिळून उचलत आहात, हे आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे निवर्गीकर सर. कारण आपल्या अवतीभोवती असलेल्या माता भगिनी याही पद्धतीनं विचार करतात, हे आपण कधी विचार केलेला नाही.
म्हणजे SP कुलकर्णी सरांनी कधी विचार केला नसेल की मुलगी इतक्या चांगल्या पद्धतीनं या मधल्या काळात लिहिते आहे आणि इथून पुढे ती आता तिला तर मग ते अंकुरन भरारी आणि पंख हे सगळेच आता येणारच. आणि लिहू दिलं पाहिजे, बोलू दिलं पाहिजे. मी जाणीवपूर्वक जेव्हा लिहायला वगैरे सुरुवात केली तेव्हा माझ्या शाळेतल्या आबासाहेब वाघमारे गुरुजींनी मी काही लिहिलं की दाखवायचं आणि त्यांनी छान छान वा वा बेहतरीन सुंदर लिहित राहा. बाकीचे पोरं येड्यात काढायचे. परळीच्या जिल्हा परिषद शाळेत शिकत असताना अवतीभोवतीचे पोरं काही लिहिते काही दाखवते. आता जेव्हा त्यांची गाठ पडते ते सगळेच मग भेटल्याबरोबर कडकडून मिठी मारतात. सुरुवातीचे टक्के टोनपे, टिंगलटवाळी, सुरुवातीचं टाळणं हे नंतरच्या काळात किती आनंदात परिवर्तित होतं हे शब्दाचा संस्कार अंतःकरणावर झाल्याशिवाय कळत नाही. आणि पुस्तक रूपानं तो जेव्हा होतो तेव्हा तर मग तो शिक्कामोर्तब होत असतो. त्यामुळे असे 9 पुस्तकं आपण शिक्कामोर्तब केले आणि 9 पुस्तकांचा प्रकाशन सोहळा घडवून आणला. हा अतिशय आनंदाचा भाग आहे. चला आता माझे 4 ओळी मी तुम्हाला ऐकवतो. हे लिहायचं वगैरे असतं ते कशासाठी, त्याचं उत्तर म्हणून लिहिलेल्या ओळी आहेत. वैद्यनाथ कॉलेजमध्ये 11वी 12वीला शिकत असताना मग पुन्हा BAला वगैरे शिकत असताना 3rd इयरलाच माझं कवितेचं पहिलं पुस्तक येऊन गेलं, राजपंखी कविता नावाचं. आणि ते माझ्या आबासाहेब वाघमारे सरांनी, विजय देशमुख सरांनी, मधुकर जामकर सरांनी या मंडळींनी स्वतःचे पैसे घालून पुस्तक ते प्रकाशित केलेलं आहे. सर पुस्तक 25-30 पानाचंच आहे. 5-25च कविता आहेत, अतिशय बोबड्या आहेत. त्या जर त्यांनी तेव्हा प्रकाशित केल्या नसत्या तर आज मग इलाही जमादार मला बोलले नसते, यशवंत मनोहरांचा माझा परिचय झाला नसता. आज मराठी कवितेमध्ये ज्यांची नावं आज आपण आपुलकीनं जिव्हाळ्यानं घेतो, गझलेच्या क्षेत्रामध्ये, गायनाच्या क्षेत्रामध्ये ज्या भीमराव दादा पांचाळे यांच्या मैफिलीमध्ये आवर्जून गझलांच्या शेरांचा जो उल्लेख होतो, त्याच्या मागं या सगळ्या माझ्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या त्या शिक्षकांचं पाठबळ आहे. काय लिहिलं होतं मी सर? मला वाटले जे तुलाही कळू दे, तुझा गंध माझ्या घरी दरवळू दे. मला वाटले जे तुलाही कळू दे, तुझा गंध माझ्या घरी दरवळू दे. असो मी नसो मी मला खंत नाही. 20-21 वर्षाचं पोरगं लिहित आहे. असो मी नसो मी मला खंत नाही, सुखाच्या घरी तू मला आढळू दे. मला वाटले जे तुलाही कळू दे, तुझा गंध माझ्या घरी दरवळू दे. किती आत अंधार दाटून आहे, किती आत अंधार दाटून आहे, दिवा अत्तराचा जरा पाजळू दे. किती आत अंधार दाटून आहे, दिवा अत्तराचा जरा पाजळू दे. असो मी नसो मी मला खंत नाही, सुखाच्या घरी तू मला आढळू दे. मला वाटले जे तुलाही कळू दे, तुझा गंध माझ्या घरी दरवळू दे. पिढ्यांनी पिढ्या जाळल्या वैर भावे, पिढ्यांनी पिढ्या जाळल्या वैर भावे.
पिढ्यांनी पिढ्या जाळल्या वैर भावे, पिढ्यांनी पिढ्या जाळल्या वैर भावे, पिढ्यांनी पिढ्या जाळल्या वैर भावे. जुना पीळ आता तरी मावळू दे, मला वाटले जे तुलाही कळू दे, तुझा गंध माझ्या घरी दरवळू दे, तुझा गंध माझ्या घरी दरवळू दे, तुझा गंध माझ्या घरी दरवळू दे. What I feel, you too feel. What I feel must also be felt by you. मला जे वाटलं ते जर तुम्हाला वाटलं तर आपल्या विचाराची तार जुळेल, तर आपल्या संस्काराला दर्जा प्राप्त होईल, तर आपल्या जगण्याला अर्थप्राप्ती होईल. नाही तर मला काहीतरी वेगळं वाटतं, तुम्हाला काहीतरी वेगळं वाटतं, संवादाचे सूर जुळून येणार नाहीत. आणि साहित्याचं हे काम आहे की समाजातले संवादाचे सूर जुळून आले पाहिजेत. समाजामध्ये जे विसंवाद आहेत, जातीवरून, धर्मावरून, लिंगभेदावरून, रंगभेदावरून, सीमांवरून, भाषांवरून, कशावरून भेद नाहीत, असे सगळे भेद पुसून टाकण्यासाठी कवितांची गरज आहे, कथांची गरज आहे, नाटकांची गरज आहे. आणि हे सगळं निर्मितीच्या प्रक्रियेवर आपण सगळेजण घेऊन येतो आहोत. म्हणून आपण लोक समाजाचे देणेदार आहोत. याचसाठी केला होता अट्टहास, आणि शेवटचा दिस गोड व्हावा. तो शेवटचा दिस त्याच्या पूर्वीच आपण अशी पुस्तकं छापून गोड करून ठेवला, याचा आनंद व्यक्त करतो. आणि या मैफिलीमध्ये अंतःकरणाचा गाभारा उजळून बसलेले आपण सगळेच जण, आणि आपल्या बहिणीची पुस्तकं प्रकाशित व्हावी याच्यासाठी घर इतकं सुंदर सजवलेल्या कुलकर्णीताई, आणि सकाळपासून हे जे सगळे लेकरं धावपळ करत आहेत. मग दिवाळी वगैरे मगा म्हणालात ना, तर ती हीच आहे. सण उत्सव वगैरे म्हणालात ना, तर तो हाच आहे. बाकी सगळ्या गोष्टी त्याच्या पुढं फिक्या. चल, मी आपल्यासाठी पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजवतो आणि आपलं जाहीर अभिनय. आईची कविता ऐकायची. असेच पावसाळ्याचे दिवस होते खूप. इथं जवळ माझं गाव आहे गित्ता, 6 किलोमीटर आहे सर. अतिशय दारिद्र्यात, गरिबीत, परेशानीमध्ये आई वडिलांचं जगणं केलं. शेतमजूर म्हणून, शेतामध्ये सालगडी म्हणून बापानं जगलं. त्यावरती बेतलेली रचना आहे बघा. अरे पावसा पावसा नको असा चंग बांधू, अरे पावसा पावसा नको असा चंग बांधू, पडकीच ही झोपडी कसी रे इथे मी नांदू. पाचवीला पुजलेली अशी ही गरिबी माझी, कुणाचा सहारा मला असू दे की साथ तुझी. नको माझ्या छपराशी असे संधान तू बांधू, आणि पडकीच ही झोपडी कसी रे इथे मी नांदू. अरे पावसा पावसा नको असा चंग बांधू, तांदुल्याची मी रे माता आणि पैसा नाही दूध भाता. तांदुल्याची मी रे माता आणि पैसा नाही दूध भाता. तुझी रोज किर किर आणि काय करू सांग आता. आणि तुझी रोज किर किर
आणि काय करू सांग आता आबाळ जीवाची माझ्या, आणि कशी कुणा पुढे मांडू, आणि पडकीच ही झोपडी कशी रे इथे मी नांदू. अरे पावसा पावसा नको असा चंग बांधू, दिन ठेव तू कोरडा आणि रातच्याला ये जोरात. दिन ठेव तू कोरडा आणि रातच्याला ये जोरात. अरे पावसा पावसा नको असा चंग बांधू, अरे पावसा पावसा नको असा चंग बांधू, अरे पावसा पावसा. बघा मागच्या 2 वर्षापासून आपण अनुभवतो आहोत कोल्हापूर, सांगली, सातारा, एकीकडे मराठवाड्यामध्ये पाणी पाणी म्हणून आपण ओरडत आहोत, दुष्काळानं होरपळून चाललो आहोत. आणि आपलाच महाराष्ट्राचाच भाग आहे, आपल्याच देशाचा भाग आहे, जिथं अतिवृष्टीमुळं घरं दारं पशु पक्षी प्राणी सगळं उद्ध्वस्त होऊन गेलेलं आहे. ही जी निसर्गानं आपल्या जगण्यावरती संकटांची मालिका, कोरोनाचं संकट आहे, त्याच्यामध्ये हे पुन्हा पुराचं संकट आहे. एकटं दुकटं नाहीच, ते त्यांच्या भावंडांना घेऊनच येतं. त्याच्या कुटुंबाचं फार सुंदर प्रयोग केला, कुटुंबासहच येतं ते. त्यामुळं मग त्याचे चटके, त्याची झळ आपल्या सगळ्यांना बसणारच. पण त्यातूनही उमेदीनं उभं राहणं, त्यातूनही हिमतीनं ताकदीनं उभं राहणं फार गरजेची गोष्ट आहे. एक दीर्घ गझल आहे, त्याचे 2 शेर आणि संवाद संपवतो माझा. 250 शेरची गझल आहे ती. एकाच गझलेमध्ये 250 शेर आहेत. त्यातले सुरुवातीचे 2-4 शेर फक्त माझा संवाद संपवण्यासाठी, जगण्याचा पूर्णविराम वगैरे दिला जावा तेव्हा हे असं काही आठवावं, असं काही छानपैकी स्मरणात यावं. अजूनही काही बोलता येईल, अजूनही काही सांगता येईल, अजूनही काही बोलता येईल, अजूनही काही सांगता येईल. संवादाचे दार बंद करू नये, संवादाचे दार बंद करू नये, संवादाचे दार बंद करू नये. अजूनही काही सांगता येईल, अजूनही काही बोलता येईल, अजूनही काही सांगता येईल, अजूनही काही बोलता येईल. आणि संवादाचे दार बंद करू नये, अजूनही गुज खोलता येईल, अजूनही काही सांगता येईल, अजूनही काही बोलता येईल. आणि माय मावशीच्या सोबतीने ठेवा. तुम्हा दोघींसाठी हा विशेष शेर. आपले लेकरं कुणाच्या सोबतीला असावे. माय मावशीच्या सोबतीने ठेवा, चुटू चुटू पोळ्या लाटता येईल. आईजवळच का लेकरं ठेवावे, सासूजवळच सून का ठेवावी, बहिणीजवळच बारकी बहीण का ठेवावी, मावशीजवळच मुली का ठेवाव्या. रोजच जातात संस्कार आपोआप. भाकरी कर म्हणायची गरज नाही, ती बरोबर मावशीजवळ बसली की भाकरी करायला शिकते, आईजवळ बसली की रांगोळी टाकायला शिकते. हे कोणी अजून वेगळं सांगायची गरज नाही. आपण विभक्त घरांनी जगण्याचं कसं अवघड करून ठेवलं आहे. आणि पुन्हा मग एकत्रित असं कुटुंबाच्या पातळीवर येणं किती आनंदाचं असतं. आणि तो भरभरून आनंद आपण सगळ्यांनी आज दिला. त्यासाठी दोनही कुलकर्णी सरांचं, राम कुलकर्णी सरांची ताई पण आल्यात आणि मोठे कुलकर्णी सर आहेतच. आपल्या दोनही कुटुंबांसाठी मी तो हे आणला होता, गुच्छ आणला होता एक बाळ. द्या इकडे. मी तुमच्यासाठी नाही आणला, यांनी तुम्हाला इकडे आणलं.
आणि इतका सुंदर या ताई समोर या. कारण बोलणं काही माझं काम नाही, परंतु तुम्ही खऱ्या अर्थानं या घराला आज पावन केलेलं आहे की आज जवळपास 2-3 तासापासून हा जो ज्ञानयज्ञ आमच्या घरामध्ये झालेला आहे, याबद्दल मी उदगीरच्या सर्व साहित्य सखी मंच अत्यंत आभारी आहे. आणि मी आज असं तुमच्यासमोर हे करतो की तुम्ही कितीही पुस्तकं छापा, प्रकाशन आम्ही इथंच करू. अमृततुल्य मार्गदर्शनानंतर खरोखर प्रकाशन सोहळा संपन्न झालाय असं आपल्या प्रत्येकाला वाटत होतं आणि त्याची प्रचिती येत होती. सर, जेव्हा तुम्ही गात होता तेव्हा भीमराव पांचाळच गातायत की काय असं वाटत गेलं. खूप वेगळ्या वेगळ्या विषयांवर सरांनी भाष्य केलं. सुंदर बोलले सर. बोलता बोलता एक खंत व्यक्त केली सरांनी की कोविडची परिस्थिती सुरू आहे, जर कोरोना नसता तर हा कार्यक्रम सर्वदूर पोहोचला असता. मला सरांना असं सांगावंसं वाटतं की सर, नागेशजी अवताडे आपल्यासोबत आहेत कार्यक्रमामध्ये, आणि मी अशी आशा व्यक्त करते की एका मोठ्या चॅनलचे सर मालक आहेत, तर आपला कार्यक्रम सर्वदूर पोहोचवण्याची जबाबदारी नागेशजी अवताडे स्वीकारतील अशी त्यांच्या वतीनं मी इथे आशा व्यक्त करते. यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्ष विजया क्षीरसागर यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्ष समारोप करावा. माननीय आणि श्रोतृवर्ग, माझ्या मुलीची 3 पुस्तकं आज प्रकाशित झालेली आहेत. त्या पहिल्या मला त्या 3ही पुस्तकांवरचं जी ती अर्पण पत्रिका आहेत त्या मला खूप आवडल्या. ती अत्यंत मेहनत करायची, ज्याला आपण साधना म्हणू, कठोर मेहनत करायची. आणि जेव्हा केव्हा आपल्याला लक्षात येईल की ह्या गोष्टीमध्ये आपण पूर्णपणे उतरलेलो आहेत, आपण पूर्णपणे सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे, तेव्हाच तिच्या हातून ती कृती घडायची. मला इथे असं म्हणावंसं वाटतं की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तसं मला असं म्हणावंसं वाटतं की वाचणाऱ्यांनी साहित्यिकाचं वाचत जावं, एक दिवस वाचता वाचता त्याच्या साहित्य लेखनाची उर्मी घ्यावी. आणि ती उर्मी तिनं घेतलेली आहे. तिनं वाचत आपली साहित्य निर्मितीची पायवाट निर्माण केलेली आहे. आता ह्या पायवाटेवरून चालता ती वाट रुंद झालेली आहे, पण त्या रुंदी वाटेचं चौपदरी रस्ता कधी होतो आहे ह्याची आम्हाला आशा आहे की जास्तीत जास्त आणि सर्व प्रकारचं साहित्य तिच्या हातून व्हावं आणि चांगल्यात चांगलं व्हावं. आता आकाशामध्ये भरारी ती घेतीच आहे, गरुड झेप घ्यावी तिने असं मला वाटतं. हो, अजून याच्यापेक्षा उंच आणखी व्हावी. आता हा जो आज कार्यक्रम झाला, सोहळा झाला, माझ्यासाठी हा अतिशय कौतुकाचा भाग आहे. आपल्या लेकराचं कौतुक इतक्या मोठ्या प्रमाणात होतं आहे, हे आपल्या आईनं याची डोळा पाहणं ह्याच्यासारखं भाग्य, याच्यासारखं सुख कोणतं आहे. आता दुसरी जी आहे लेखिका, ती माझी भाची आहे, भावाची मुलगी. ती सुद्धा खूप हुशार आहे, नोकरी करते, प्रपंचही करते. तिथल्या अनेक कवितांना तिला पुरस्कार मिळालेले आहे. शिवाय ती गझलही अतिशय छान करायला लागली आहे. तेव्हा पुढचं गझलीचं पुस्तक लवकरच प्रकाशित होईल अशी मी आशा व्यक्त करते. त्याच्यानंतर तिसऱ्या अर्चनाताई नळगीरकर आहे. अर्चनाताई नळगीरकर, आता कसं असतं की तरुणपणामध्ये खूप काही गोष्टी करण्याची खूप इच्छा असते, पण प्रपंचामध्ये आपण इतके व्याप्त असतो की आपल्याला वेळच मिळत नाही काही करायला. फार प्रयत्नाने करावं लागतं. आणि जेव्हा आपले मुलं सुना आलेल्या असतात, मुलींचे लग्न झालेले असतात, म्हणजे ज्याला आपण वानप्रस्थाश्रम म्हणू, अशा वानप्रस्थाश्रमात आपण असतो, आपल्याला भरपूर रिकामा वेळ असतो, पण काही वेळेला आपण बऱ्याच वेळा करू शकत नाही. कारण एक तर आपण थकलेलो असतो, आपली ती उर्मी जी असते, इच्छा जी असते ती जवळपास मावळून गेलेली असते, आणि प्रकृतीच्या अनेक तक्रारी निर्माण झालेल्या असतात. तरीही त्या सगळ्यांमधून मार्ग काढत अर्चनाताईंनी काव्यसंग्रह केलेला आहे. मला खूप कौतुक वाटतं. दुसरी गोष्ट, मला त्यांचं आणखी याच्यासाठी कौतुक वाटतं की साहित्य सखीची मी सदस्य आहे, ॲक्टिव्ह नाही, फक्त वाचते. तर त्यामध्ये तुमचा जो आढावा असतो
त्याचं पण खूप कौतुक अनेक वेळा मी ऐकलेलं आहे. तर साहित्य सखीमध्ये 15-15 दिवस जवळपास एकेकीने वाटून घेतलेले आहेत. त्याचे जे उपक्रम असतात ते पण खूप सुंदर असतात, विषय दिलेले असतात ते. आणि इतकं काही या साहित्य सखीच्या आयोजकांचं मला कौतुक वाटतं की तुम्ही रात्री 10 वाजता 11 वाजता तुम्ही निकाल विषय जाहीर करता आणि सकाळी 9च्या पुढे म्हणजे 9पर्यंत अध्यात्म असतं आणि 9च्या पुढे विषय लगेच लेख तयार. म्हणजे विचार कधी करतात, लिहितात कधी, पाठवतात कधी. अतिशय कौतुक करणारी ही गोष्ट अतिशय कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यानंतर उषाताई तोंडचीकरांचं कौतुक. त्यांचा आवाज म्हणजे निसर्गदत्त देणगी आहे अतिशय. दर रविवारी रंगोली असते, या रंगोलीमध्ये त्यांचे 2-3 गाणी तर असतातच, पण त्याबरोबरच दरवेळेला नवीन नवीन गायकांचे विषय दिलेले असतात आणि त्यावर छानपैकी बायका गातात. पण जनरली बायकांना भीती वाटते, तर ती भीती तुमच्या ह्या साहित्य सखीने घालवलेली आहे आणि गातागळा केलेला आहे की तुम्हाला जसं येईल तसं म्हणा. आपल्या आनंदासाठी आपल्याला गायचं आहे, कोण काय म्हणतं याचा विचार करायचा नाही, गा. आणि त्याच्यामुळे तुमच्यामध्ये हा गातागळा निर्माण झालेला आहे. तीच गोष्ट लेखनाची आहे. निरनिराळ्या विषयांवर तुम्ही लिहिता तेव्हा तुम्ही लिहित्या झालेला आहात आणि ह्या लिहित्या होता होता इतके छान छान लेख दर्जेदार यायला लागले. त्याच्यावर परीक्षणं यायला लागली. परीक्षणांमधून आपलं कौतुकही होतं आहे, काही चुका असतील तर त्याही दाखवल्या जातात. मागच्या वेळेला एक उपक्रम होता की आपल्याला इतक्या ह्याच्यात शुद्ध लेखनाच्या काही बऱ्याचशा चुका व्हायच्या, त्याही सुधारल्या जाव्यात. म्हणजे कुणीही कुणाला वाईट मानून घ्यायचं नाही, पण आपल्यामध्ये जे कमी आहे ते आपण कसं सुधारू, हा अतिशय मोठा आणि विशाल दृष्टिकोन आहे की आपली चूक मान्य करणं हेच अवघड आहे, पण ती मान्य करायची आणि आपल्याला त्या बाबतीत ती सुधारण्याचीच आपल्याला जी काही सूचना केलेल्या आहेत ते आपण त्या पाळायच्या. तर त्याप्रमाणे त्या पाळल्या जातात. वरचेवर तुमच्यात प्रगती होते आणि ही प्रगती करून आयोजकांच्या हे डोक्यात आलं की इतकं दर्जेदार लिखाण आहे तर त्याची वैयक्तिक पुस्तकं काढायला काय हरकत आहे. त्याप्रमाणे त्यांनी वैयक्तिक पुस्तकं काढलेली आहे. 25 जणींचे 25 कथा घेऊन एक कथासंग्रह तयार झालेला आहे. सुंदर कथासंग्रह आहे. त्या म्हणजे मला अतिशय आवडलं की एक कथा कुणीही प्रकाशित करू शकत नाही, ते प्रकाशकापर्यंत जाणं हा मार्गही अतिशय अवघड आहे. एकत्रितपणे हे काम सोपं झालं. अर्थात आयोजकाला कमी त्रास झाला असं नाही, पण व्यक्तीला जो त्रास झाला असता त्या मानाने तो त्रास कमी झाला आणि म्हणून त्यांनाही सगळ्यांना अतिशय आनंद झाला असेल की आपलं पुस्तक प्रकाशित झालं. त्यामुळे हुरूप आला. त्यामुळे आणखी कथा लिहाव्याशा वाटल्या. मला खूप आनंद वाटला. म्हणजे कवितांचंही तसंच आहे. कवितांच्या सुद्धा लिहिता लिहिता त्या साहित्य सखीवर कविता लिहिता लिहिता तुम्ही त्याचा काव्यसंग्रह केलेला आहे. कवितांचा इतका प्रतिसाद आलेला आहे की ओंजळ कवितांचे 2 भाग झालेत, भाग पहिला आणि भाग दुसरा. एकेकीच्या 5-5 कविता आलेल्या आहेत. 21 जणी पहिल्या भागात आहेत, 22 जणी दुसऱ्या भागात आहेत. खूप छान आहे. अशा प्रकारचे संग्रह येणं की खरंच, आणि तेही या वयामध्ये ज्या वेळेला म्हणजे सगळे वय आहेत त्याच्यामध्ये, तरुण वयापासून ते पुख्तपणापर्यंत सगळ्यांनी तितक्याच हिरिरीने भाग घेतलेला आहे आणि अशा प्रकारच्या कवितांचे संग्रह झालेले आहेत. ही खूप मोठं प्रोत्साहन आहे पुढील कामासाठी. मला फार आवडलं. साहित्य सखीचे उपक्रमच फार सुंदर आहे. त्याच्यामुळं म्हणजे आपल्या मनाला एक चालना मिळते की आपण हे काम केलं पाहिजे. तर हे जे तुम्ही हाती घेतलेलं कार्य आहे ते अतिशय चांगलं आहे, मार्गदर्शक आहे. त्याच्याशिवाय दररोज जे लिखाण होतं त्या लिखाणाचे ई-बुक तयार व्हावेत ही पण कल्पना समोर आली की आपल्यासमोर ते साहित्य असावं. त्याच्यामुळे ते 45 काय जवळपास ई-बुक तयार झालेले आहेत. म्हणजे एक प्रकारचं ते रेकॉर्ड आहे. तो सुद्धा प्रोत्साहनाचा भाग आहे. अतिशय चांगला आहे. कवितांची ओंजळ झाली, वैयक्तिक झाले, सांघिक झाले, ई-बुकवरचे झाले. अशा त्याच्यानंतर तुम्ही फेसबुक सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे ही वाटचाल हळूहळू खूप पुढे जाते आहे, गती घेते आहे. आणि मला आयोजक टीमचं खूप कौतुक वाटतं की वेगवेगळ्या स्तरातल्या, वेगवेगळ्या विचाराच्या, वेगवेगळ्या प्रकृतीच्या जवळपास 200 बायकांना एकत्र आणून रस्ता चालायचा खरंच अवघड गोष्ट ही, अतिशय अवघड आहे. आत्ता सरांनी सांगितलं की 2 बायका एकत्र काम करणं हे करू शकत नाहीत असा पुरुष वर्गांचा एक पक्का समज झालेला आहे खास करून. पण हा या समाजाला पूर्णपणे तडा या बायकांनी दिलेला आहे आणि दाखवून दिलेले 1.5 वर्षापासून की आम्ही अतिशय गुण्यागोविंदांनी नांदतो, आम्ही एक विचाराने चालतो. जरी आमच्यात मतभेद झाले
तरी पण त्या मतभेदामध्ये जेव्हा एकी होईल तेव्हाच आम्ही तो निर्णय जाहीर करतो. 5 पैकी एकीला जरी तो आवडला नाही तरीही आम्ही तो निर्णय घेत नाही. आता सुनंदाताईंबद्दल बोलायचं. सुनंदाताई अतिशय उत्साही आहेत. त्यांचे पण खूप काही चांगले लेख आणि साहित्य आलेलं असतं. पण मला त्यांचं काय विशेष आवडत असेल तर ते अभिवाचन. त्या खूप सुंदर संस्कारी कथा निवडतात आणि खूप छान अभिवाचन असतं. अगदी तुमचं नाव आलं की मी पहिल्यांदा पाहते की आज कोणती कथा आहे आणि कोणता संस्कार त्यांनी घडवलेला आहे. खूप कौतुक आहे तुमचं सुद्धा की नवीन नवीन गोष्टी शोधून काढायच्या आणि त्याचं अभिवाचन करायचं. आता अश्विनी देशमुख, तिचं तर फारच कौतुक आहे कारण ती तंत्रविज्ञानात प्रगत आहे. ती स्वतः त्या तुमच्या 5 जणींमध्ये ती तरुण आहे. तिची नोकरी चालू आहे, प्रपंच आहे आणि तरीही जास्तीत जास्त वेळ हे सगळं तुमचं तयार करायसाठी म्हणजे ते काय तांत्रिकदृष्ट्या तयार करण्यासाठी त्या वेळ देतात. मी पहिला कार्यक्रम पाहिला तुमचा त्यावेळेला मी काही सदस्य म्हणजे नुकतीच झाले होते. तर त्यावेळेला त्यांनी अशा प्रकारचा व्हिडिओ घेतला होता की तुम्ही स्टेजवर उभे आहात, माईक तुमच्या हातात आहे आणि मग ते लेखन आहे. असं वाटत होतं की जणू काही त्या प्रत्यक्ष स्टेजवर तो कार्यक्रम होत आहे आणि माईक हातात घेऊन तुम्ही बोलता आहात. म्हणजे एक वेगळा लूक झाला त्याला. खूप सुंदर वाटला. अशा प्रकारे निरनिराळ्या कल्पना. तुमची कार्यक्रम पत्रिका सुरुवातीला साधी असायची, आता खूप छान असायची, डिजिटल असतात. हां, म्हणजे नवीन नवीन त्याच्यामध्ये जितका किती आकर्षकपणा आणता येईल आणि त्या किती लोकांना म्हणजे पटकन लक्ष वेधून घेतलं जाईल. तांत्रिकदृष्ट्या आपल्याला काय काय सुधारणा करता येईल, व्हॉट्सअपवर कसं काय पाठवता येईल, तर कुणाला ज्याला येत नसेल ते आपण कसं पाठवू, हे सगळं एकमेकींच्या सहकार्याने ही वाटचाल पुढे चाललेली आहे. मला खूप आनंद वाटतो. त्या वाटचालीबद्दल तुम्हाला पुन्हा पुन्हा शुभेच्छा. असेच कार्यक्रम वेळोवेळी घडवत आणि पुन्हा पुन्हा आम्हाला कार्यक्रमाला म्हणजे सगळ्यांना उपस्थितांना पुन्हा पुन्हा ही संधी मिळावी कार्यक्रम बघण्याची. मला अध्यक्षस्थान स्वीकारण्यासाठी म्हणून जी काही संधी दिली आयोजक टीमने, तर त्या आयोजक टीमचे आभार. नंतर अध्यक्षांनी त्यांच्या उद्बोधनामधून ही गोष्ट स्पष्ट केली. नात्याची सुंदर गुंफण. मला वाटतं आजचा प्रकाशन सोहळा हीच मुळात नात्याची सुंदर गुंफण आहे. कारण खरोखर अध्यक्षांनी आज एकेका लेकीचं ज्या पद्धतीने कौतुक केलं तर त्याच्यामध्ये सख्खी लेक कोणती आणि मानस लेक कोणती हे कळत नव्हतं. ज्या पद्धतीने प्रकाशन सोहळ्याला सर्वांनी हिरिरीनं सहभाग घेतला, मग अपर्णा कुलकर्णींसोबत दिलेली पूजा कुलकर्णींची साथ असेल किंवा पुण्यावरून आलेली मंजेरी आणि मंजेरीची आई आणि सासूबाई असतील, म्हणजे प्रत्येक किंवा प्रसन्ना मार्लेगावकर सर असतील, तर प्रत्येकानी हा हिरिरीनं सहभाग घेतला म्हणून हा प्रकाशन सोहळा खरोखर या उंचीवर आला आणि खरोखर इतका सुंदर हा पार पडू शकला. सूत्रसंवादही इतकं छान. To the point. यासाठी एकदा जोरात टाळ्या. खूप सुंदर. अखेरच्या वळणावर यावा मंद सुगंधी असा फुलोरा, थकले पाऊल सहज पडावे आणि सरावा प्रवास सारा. कवी आरती प्रभू. आपण या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो आहोत. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने होते. मी विनंती करते सौ अपर्णा कुलकर्णी यांना की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. आज इथल्या मृत्तिकेला चंदनाचा गंध आला. योग आमच्या घराचं नाव उषप्रभा आहे म्हणून म्हणते, आज इथल्या मृत्तिकेला चंदनाचा गंध आला, उषप्रभेचा परिसर पावलांनी धन्य झाला. हीच माती पायरीची ज्यावरी बसला तुम्ही, हीच माती पायरीची ज्यावरी बसला तुम्ही, भाग्य आमुचे थोर झाले आज येथे जीवनी. भेट होता सज्जनांची पंढरीचा योग आला, आज इथल्या मृत्तिकेला चंदनाचा गंध आला. अतिशय बिझी असतानाही वेळात वेळ काढून आपल्या प्रमुख पाहुणे, आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर श्री मुकुंदजी राजपंखे सरांनी आपल्याला त्यांचा अमूल्य वेळ देऊन अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन केलं.
खूपदा हसवलं तर खूपदा आपल्याला भावुक देखील केलं. इतकी प्रचंड ताकद त्यांच्या बोलण्यामध्ये आहे. ते आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या आदरणीय आईसाहेब, त्यांच्या वयाचा विचार न करता आज आपल्या लेकीचा प्रकाशन सोहळा आहे आणि त्या लेकीबरोबर सगळ्या दुसऱ्याही लेकींचं कौतुक आपल्याला पाहायचंय, म्हणून सगळ्या अडचणी, कारण कित्येक वर्षात ती घराच्या बाहेरच पडलेली नाही आहे, या सगळ्यांना थोडंसं बाजूला सारून त्यांनी आपला वेळ दिला. आणि निरीक्षण शक्ती किती अफाट आहे की जरी ॲक्टिव्ह राहिलं नाही तरी प्रत्येक साहित्यिक सखीमध्ये ग्रुपमध्ये काय चाललं आहे, कुठल्या सखीचं काय आहे, हे सगळं विशेष त्यांनी आपल्यासमोर आज सादर केलं. त्यांचंही मी आभार व्यक्त करते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल आणि अध्यक्षपद भूषवल्याबद्दल. त्यानंतर उदगीरवरून खास आलेली आपल्या साहित्यिक सखीचा ग्रुप, ह्या 5 जणांची ही आयोजक टीम आहे. तरी काही अडचणीमुळे आपला एकताई आज येऊ शकला नाही, पण या 5 जणींमध्ये किती प्रचंड ताकद आहे. 200 व्यक्तींचं कुटुंब एकत्र बांधून ठेवण्याची, म्हणजे कसा असेल हा ग्रुप. प्रचंड सकारात्मकतेची ऊर्जा, अत्यंत संवेदनशील मनाच्या, सतत आनंद, असं सतत चैतन्याचा झरा असणारा हा ग्रुप आहे. मग या 5 जणींमध्ये इतकी ताकद आहे की असं साक्षात भास होतोय की मृदुलाताई इथं बसले, स्मिताताई बसलेले आहेत आणि अगदी क्षमाताई देखील इथं आलेले आहेत. म्हणजे हा जो मनाला भास आहे, ही जी भावना आहे ती फक्त या आयोजक टीममध्ये असणारी ती ताकद आहे. मग वेळात वेळ काढून या सगळ्या जणी आज आपल्या प्रकाशन सोहळ्यासाठी आंबेजोगाईला आल्या, त्याबद्दल मी त्यांच्याशी देखील शतशः आभार मानते. यांच्याबद्दल फक्त एक ओळ मला म्हणावीशी वाटते, यात प्रत्येक ताईबद्दल ती आहे. ती अशी उंचावता नभ जरासे वाकले, ती अशी उंचावता नभ जरासे वाकले, पसरली काया तिची आणि चंद्र तारे झाकले. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारी आमची मंजिरीताई, अतिशय हसती खेळती गुणी, आज तिचं पुस्तक प्रकाशन सोहळा बघण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे भाऊजी, तिच्या सासूबाई आणि आमच्या मामी, या सगळ्यांचे देखील मी शतशः आभार मानते. त्यानंतर वेळात वेळ काढून आलेली आमची अजून एक साहित्यिक सखी, आमची भगिनी अर्चनाताई आंसरवाडीकर, हिचे देखील मी आभार व्यक्त करते. आमचे महेश भाऊजी 24 तास त्यांच्या व्यापामध्ये बिझी असतात, पण आज आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन तेही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. आमच्या सगळ्यांचं ऊर्जास्रोत असा आमचा भाऊ, तोही या कार्यक्रमाला त्याच्या अडचणी बाजूला ठेवून उपस्थित राहिला, त्याबद्दल मी त्याचेही आभार व्यक्त करते. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 15 ऑगस्टला अतिशय मेहनत करून तिथला कार्यक्रम पूर्ण करून दिवसभर तेवढा कार्यक्रम केला, तरी त्याच्या दुप्पट उत्साहाने संध्याकाळचा प्रवास करून सकाळी अंबानगरी दाखल होणाऱ्या आपल्या माननीय सूत्रसंचालिका तितक्याच उमेदीनं पुन्हा एकदा हा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हातात घेतात, त्याबद्दल मी त्यांचेही शतशः आभार मानते. आणि त्यांच्याबद्दल एकच वाक्य म्हणते की कर्तव्याचा ध्यास, परिपूर्णतेची आस, आणि ज्यांचं व्यक्तिमत्वच इतकं खास आहे अशा आदरणीय सीमा पांडे मॅडम यांचे देखील आभार. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा गट असतो तो श्रोता गट, कारण आपल्या बोलणाऱ्या वक्त्याच्या हृदयापासून निघालेली हाक जर श्रोत्यापर्यंत पोहोचली तर त्या कार्यक्रमाला काही अर्थ आहे. त्यामुळे हा जो श्रोता वर्ग आहे अत्यंत ताकदीचा आहे, अत्यंत हुशार आहे, त्यामुळे मी त्यांचेही आभार मानते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ग्रुपला घेऊन येणारे, आपल्या जिम्मेदारीवर एवढी सगळी टीम आणणारे आमचे नर्दीकर सर, अत्यंत एका भेटीतच कुणालाही आपलंसं करतील इतका चांगला स्वभाव असणारे, अतिशय चांगले असे सर, त्यांचंसुद्धा आगमन आमच्या घरी झालं. मला तर असं वाटतं की हा सोहळा आमच्या घरी झाला तर खरंच हे माझं पूर्वजन्मीचं काहीतरी संचित असलं पाहिजे, त्यामुळं हा कार्यक्रम करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. तुम्हाला सगळ्यांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. यानंतर कार्यक्रमाचा शेवट पसायदान आणि शरमावलीचं पसायदान म्हटल्याशिवाय आपल्याला प्रसाद मिळणार नाही अशी एक भावना असते आणि त्यामुळे वाग्देवता प्रसन्न होते, म्हणून मी नेहमी हे म्हणत असते. तर तसा मला आमच्या अश्विनीताई घोडदौड करणाऱ्या त्यांनी सांगितलं, मग मी ते म्हणत आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो
सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जीवांचील तो तेला हो. सॉरी. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मान भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, अर्णव पियुषाचे चंद्रमे जे आलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो निती लोकी, अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये, येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, होईल दान पसाव, येणे वरे ज्ञान देवो, झालं. सर्वांकडून मी माफी मागते, आवाज माझा साथ दिला खोकला.